आजच्या ठळक बातम्या। ट्रेनमधून युवक खाडीत कोसळला। गणेशोत्सवाला चढली रंगत। मुरुड नगरपंचायतीचा फिल्टर प्लांट बंद। खांदा कॉलनीत आंदोलकांना अन्नाची शिदोरी। पनवेलमध्ये ओणम सण उत्साहात। आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात। मध्य रेल्वेने दारावर लटकून प्रवास करत असताना विटावा रेल्वे ब्रिज कळवा या ठिकाणी 19 वर्षीय आकाश शर्मा या युवकाचा तोल जाऊन खाडीमध्ये पडल्याची घटना घडली। घटनेत आकाश हा खाडीत पडून बेपत्ता झाल्याने त्याची शोध मोहीम सुरू करण्यात आली। गुरुवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सदरची घटना घडली। आकाश शर्मा हा ठाणे कळवा येथे घोलयनगर भागात राहायला असून हा मुलुंडवरून कळव्याला ट्रेनमधून जात असताना खाडीत पडल्याची घटना घडली। अपुऱ्या प्रकाशामुळे आणि पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने शोधकार्य करण्यात अडथळा निर्माण होत असल्याने सदर शोधकार्य थांबवण्यात आले। अनंत चतुर्दशीला काही तास उरले असताना ग्रामीण भागात उत्साहाला उधाण आले आहे। शेवटच्या टप्प्यात मोठ्या संख्येने चाकरमानी गावोगावी दाखल होत असून गणरायाच्या जागरणात उत्साहाने भाग घेत आहेत। भजने आणि आरत्या यांचा धुमाकूळ उडत असून चाकरमानी गौरी गणपतीच्या नाचात तहानभूक हरवून नाचत आहेत। दापोली तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या गणपतीचा नाच जोरदार सुरू असून यामध्ये गावागावातील तरुण तरुणी मुले चाकरमानी मोठ्या हौशीने सहभाग घेत आनंद लुटत आहेत। मुरुड शहरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ आणि अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी वारंवार केली आहे। या संदर्भात दिलेल्या निवेदनानंतर अखेर नागरिकांनी स्वतः फिल्टर प्लांटची पाहणी केली असता धक्कादायक बाब समोर आली। फिल्टर प्लांट बंद असून सुद्धा नगरपालिकेकडून नागरिकांना पाणी उकळून प्या असे सांगण्यात आले। हा सल्ला म्हणजे जबाबदारी झटकण्याचा सोपा मार्ग असून सुरक्षित आणि शुद्ध पाणी पुरवठा करणे ही नगरपालिकेची मूलभूत जबाबदारी असून ती पूर्ण करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरलं असल्याचं समोर आलंय। गढूळ आणि अस्वच्छ पाणी प्यायल्याने जुलाब, टायफॉइड, हेपेटायटिस, पोटाचे विकार यांसारखे आजार पसरू शकतात। यावरून आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। आपण एकदा सांगितलं की पाऊस जास्त असल्यामुळे पाणी गढूळ येतं। सेकंड टाइम आम्ही आलो 4-5 दिवसानंतर, तुम्ही बोला 2-3 दिवसांनी पाणी निवळ होईल। 4 दिवसांनी आल्यानंतर तुम्ही काय बोलात अजून पाऊस आहे। मी तुम्हाला विचारलं आपला फिल्ट्रेशन प्लांट वर्किंग करतोय का? तुम्ही बोला फिल्ट्रेशन प्लांट चालू आहे, आपण त्रुटी टाकतो, औषधी टाकतो, सगळं टाकतो, पाणी गढूळ येतं। आता बघा आज एवढे दिवस झाले, आता पाऊस तेवढा पण पडत नाही, तरी सुद्धा आज पण पाणी गढूळ होतं। तर त्याला तुमचं काय म्हणणं आहे? आणि अलकापुरीच्या इथला बंद नाही मग त्याचा काय फिल्टर होते पाणी। त्यावेळेस फक्त प्रॉब्लेम झालेला होता आणि त्यावेळेस आम्हाला उपसा पण खूप करायला लागला। फिल्टर होत नाही वगैरे असं पाणी असं बिलकुलच नाही। पण त्याचा मेंटेनन्स तुम्ही बघता का? रेटी आता मी तेच सांगितलं असं डॅमच्या आंबोली डॅम पासूनच सुरुवात तिथं पाणी अस्वच्छ आलेलं आहे। तिथं असं म्हणणं आहे की तिथं डॅम मध्ये लँडस्लाइड झालेलं आहे। आम्ही जलसंपदा आणि त्यांच्या सगळ्या टीमशी संपर्क केला, त्यांना तिथं खूप पाऊस असल्यामुळे जाता आलं नाही आणि त्यांची टीम पण तिथे अवेलेबल नव्हती। तरी पण ते म्हणाले की त्वरित आम्ही निवळायचं बघू आणि त्यांच्याशी आम्ही विचारसना केली नाही। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रभरातून आलेल्या विविध जिल्ह्यातील मराठा बांधवांचे खांदा कॉलनीत सकल मराठा समाज मंडळाने भव्य स्वागत केले। बांधवांचे स्वागत पुष्पगुच्छ आणि गुलाब पुष्प देऊन करण्यात आले। यानंतर सर्व आंदोलक बांधवांच्या राहण्याची व्यवस्था खांदा कॉलनीतील आगरी शिक्षण संस्थेत करण्यात आली। सकाळचा नाश्ता, पाणी, रात्रीचे जेवण तसेच आंदोलनस्थळी जाण्यासाठीची वाहन व्यवस्था याची संपूर्ण जबाबदारी सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनीने स्वीकारली। विशेष म्हणजे खांदा कॉलनीतील प्रत्येक घरातून समाज बांधवांनी प्रेमाने दिलेली शिदोरी आंदोलकांना रात्रीच्या जेवणात पुरवली गेली। पनवेल शहरात ओणम सण उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त ओणम सणाचे खास वैशिष्ट्य असलेली फुलांची रांगोळी ठिकठिकाणी काढण्यात आली होती। पनवेल रेल्वे स्थानकातही 58 फुटी भव्य अशी फुलांची रांगोळी काढण्यात आली। या सजावटीने पनवेल स्थानक अक्षरशः सजून गेले होते। ही रांगोळी प्रवाशांचे आकर्षण बनली होती। या रांगोळीची सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी लोक करत होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।